गाईची मूर्ती पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतारातली. आपल्याला आर्यन दादा भेटलेला आहे. हॅलो गाईज, वेलकम टू वन न्यू ब्लॉग. सगळेच आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे, कारण की आज आहे आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन. गणपती बाप्पांचं आगमन तर मी शूट करू शकलो नाही, पण आज आपण विसर्जनाचा ब्लॉग बनवतो आहे. सो बघू आजच्या ब्लॉगमध्ये किती मजा येते. आणि हो, मी आज फक्त सुदर्शन मित्रमंडळाचंच आपलं मंडळाचं विसर्जन नाही दाखवणार आहे तुम्हाला. पूर्ण जळगावचा जे मोठे मोठे गणपतीच्या मूर्त्या आहे, आपलं जे मोठे मोठे मंडळ आहे त्यांचं पण विसर्जन मिरवणूक आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सो बघू आजच्या ब्लॉगमध्ये किती मजा येते. सो लेट स्टार्ट वन न्यू ब्लॉग. हे आहे आपले घरचे बाप्पा. आपण चाललोय मंडळात. आता नुसतं दरवेळेस पुढेच पळतो. सो लेट्स गो. ही आहे आपल्या सुदर्शन मित्र मंडळाची मूर्ती. आता इकडे आरतीची तयारी चालू आहे. पुढच्या वर्षी लवकर या. चालला रे चालला. गणपती चालला रे. थांब रे, हळू रे. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. सर्वात भावूक करणारा सण म्हणजे गणपती विसर्जन. कोणी 1.5 दिवसांनंतर, तर कोणी 3 दिवसांनंतर, कोणी 5 दिवसांनंतर. तर लवकर येण्याची विनंती करत आहे. गणपती विसर्जनाच्या तुम्ही तुमच्या आप्तस्वकीयांना हार्दिक शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेजद्वारे खालील शुभेच्छा संदेश पाठवा. सकाळपासून नुसतं मोदकवर मोदकच खाणं चालू आहे.
सगळीच यावर्षी देखील मिरवणूक काढली लेट होऊन गेले म्हणून सो आता डायरेक्ट चाललोय मेरून तलावला. काहीच DSP चौकापासून बॅरिकेडिंग सुरू होऊन गेली. अजून निर्माणलेवाल्या पण इकडेच उभे आहेत. तर थोड्याच वेळात नाही का रोड पण पूर्ण पॅक होऊन जाईल. इकडे श्यामा फायरकडे, इकडे DSP चौकापर्यंत. आपली मंडळाची गाडी मागून येते म्हणून इकडे थांबलोय थोडं. हेच गाडी आली आपली. लगेच दुरून एवढा धांगडधिंगा समजतो आपल्या गाडीचा. हे जे ट्रॅफिक झाली पाहिजे इकडं पूर्ण पॅक होऊन गेला रोड. सगळे तिथे दरवर्षीच्या ठिकाणी आपली गाडी पार्क केलेली आहे. आता मंडळाची गाडी येते मग सर्वांसोबत जाऊ मध्ये. यावेळेस मस्त मोठ्या मोठ्या मूर्त्या दिसत आहे गणपती बाप्पांच्या. मागे पण एक मोठी मूर्ती आता येईल तर दाखवतो तुम्हाला. हे भाव आहे. याचा मूर्तीला टर्न करताना प्रॉब्लेम येतोय पहा. ते बॅलन्स करायला लागते मूर्ती त्यांना पकडून पकडून. हे ज्यावेळेस थोडंसं साईडला आलं मेरून तलाला कारण की तिकडे जास्त मोठ्या मूर्ती होत्या म्हणून आम्हाला या साईडला यायला सांगितलं. या साईडला तराफे वगैरे काही नाही, ते मूर्तीमध्ये जाऊन सोडताय फक्त. गणपती बाप्पा मोरया. शिवाजी महाराज कोणाची घरी घेऊन जायची की दादा आरामात उतरा. लोड पडेल लोड पडेल. वेगळ्या खालती पाय चिकले रे. काय केलं आता विसर्जन करून निघालोय आता. आता आपली मंडळाची गाडी जी ती गेली म्हणतात आणि आपण आता चाललोय नेहरू चौकामध्ये ते मोठ्या मंडळाचं विसर्जन मिरवणूक कव्हर करायचं. हे जे बस स्टेडियम पासूनच रोड बंद केलाय पुढे. सगळं तिकडनं पहा पूर्ण लाईन आहे आता मंडळांची. मोठे मोठे मंडळ आहे तो दाखवतो तुम्हाला आता मस्त.
लोकप्रिय तू मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, 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 हे गजानन. काही तिथे आपल्याला आर्यन दादा भेटलेला आहे. मुंबईला असतील मला वाटलं. नाही आलो याच्यासाठी आलो मी. हो त्याच्यात एवढं सुंदर सुंदर मूर्त्या बघायला भेटताय ना की काय सांगू तुम्हाला. एकदम मस्त मस्त मूर्त्या दिसत आहे इकडे.
म्हणजे गणपती मिरवणुकीचे जेवढे पॉसिबल होते तेवढे सर्व गणपती बघितले. जर तुम्हाला जर पूर्ण जळगावातले गणपती बघायचे फक्त त्यांचं जर डेकोरेशन पाहिजे असेल तरच तुम्हाला मंडळात जायची गरज नाही. तर फक्त विसर्जनाच्या दिवशी जर इकडे जर येऊन गेले शिवाजी पुतळ्याजवळ तर पूर्ण जळगावातले गणपतींचं तुम्हाला दर्शन होऊन जाईल. एकदम मस्त आहे. पूर्ण मोठ्या सुंदर मूर्त्या बघायला भेटल्या. पूर्ण फिरून आलो पण ते गणपती तिथे ना तिथंच येत आहे. थोडेसे पण पुढे झाले असतील काहीच आहे बा. आता परत जास्त मंडळांच्या लाईट लागलेले हे या साईडला पण लाईन आहे पूर्ण मंडळांची.